आपल्या घरच्यांबरोबर कधी भांडणच होणार नाही असं होईल का? नक्कीच मित्रांनो. आणि याला फक्त गरज आहे तुम्हाला एका माइंडसेटची. मित्रांनो, अशी विशेष गोष्ट एवढी अवघड नाही आहे. मात्र आपण आपल्या घरामध्ये राहतो, आपल्या रिलेशनसोबत असतो, आपल्या नातेवाईकांबरोबर किंवा आपल्या घरातील फॅमिली मेंबर्सबरोबर आपण राहत असतो आणि ह्या व्यक्तीबरोबर राहताना थोड्याशा गोष्टीवरून काय असतात, वाद चालू करतात. पण या वादामुळे आपलं कुटुंब विखरलं जातं आणि हे वाद आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे, जेणेकरून एकमेकांचं सहाय्य धरून आपण आपलं आयुष्य सुखकर करू शकतो. मात्र आपण इथे थांबत नाहीत. का? कारण आपला सगळ्यांमध्ये इगो असतो. आता इथे कुठेतरी जर असं म्हटलं की घरात भांडण होणारच नाहीत, तर हे कोणी मान्य करायला तयारच होणार नाहीत. का? कारण सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांचे बिलीफ्स फॉर्म झालेले आहेत, सगळ्यांचे विचार ठाम आहेत का घरात असलेले भांडे एकमेकांवरती आदळले की नेहमीच भांडण होत असतं. मात्र मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे भांडण करण्यासाठी आपण स्वतः कारणीभूत आहोत. होय, 100% रिस्पॉन्सिबिलिटी ही आपली स्वतःची आहे. मग आता तुम्ही म्हणाल, असं कसं काय? तर मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला एक स्पेस आहे आणि या स्पेसमध्ये आपण जर राहिलो, म्हणजेच उदाहरणार्थ दुसरा व्यक्ती त्याच्या स्पेसमध्ये आहे किंवा तो त्याच्या विचारामध्ये बरोबर आहे किंवा त्याला पण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःहून जर असं स्वीकारलं का समोरच्या व्यक्तीशी मी भांडण करणार नाही, तर इथेच 80% भांडणं कमी होतात. आणि हो, मग चुकीचं पण आपण गृहीत धरायचं का? नाही मित्रांनो. थोडंसं शांत होऊ द्यायचं आणि राग जेव्हा शांत होईल माणसाचा, त्यावेळेस त्याला समजून जर सांगितलं आणि हो, लादण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. एक गोष्ट आहे की चांगली गोष्ट सांगतोय, तुला जर तसं समजून घ्यायचं असेल तर चांगलं समज आणि नसेल चांगलं तर सोडून दे. या तत्त्वाने आपण कोणतीही गोष्ट समजून सांगायची आणि हेच महत्त्वाचं कारण आहे. होय, आपण फक्त सांगू शकतो, मात्र करायचं त्यांनाच आहे. आणि आपल्याला स्वतःमध्ये काय करायचं आहे का आपण स्वतःहून कधी भांडण करायचं नाही. हो, एखाद्या व्यक्ती जर भांडत असेल तर आपण तिथून काय करायचं आहे, दूर जायचं आहे. थोड्या वेळानंतर आपण आपलं डोकं शांत झाल्यानंतर किंवा त्याचं डोकं शांत झाल्यानंतर सोबत यायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये हॅपीनेस कायम टिकून राहील. तर असेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल किंवा तुम्हाला तुमच्या लाईफ चेंज करण्यासाठी अशा व्हिडिओंना तुम्ही जर सपोर्ट केला, लाईक केला